माझ्या वडिलांना हार्टचा प्रॉब्लेम आहे ना, म्हणून मला झाला. मग मी जी काही मजा केली, मी जे काही खूप खाल्लं, व्यायाम नाही केला, स्मोकिंग, टोबॅको, अल्कोहोल केलं, ते सगळं आता पास झालं का? कारण प्रॉब्लेम कोणामुळे? माझ्या वडिलांमुळे प्रॉब्लेम नाही, माझ्या हॅबिट्समुळे प्रॉब्लेम आहे. आणि या हॅबिट्स किती नाही म्हणलात तरी इनहेरिट होतात. मुलांच्या जेवणाच्या सवयी आणि आई वडिलांच्या जेवणाच्या सवयी फरक असतो का खूप? नाही. मी म्हणतो की जेनेटिक नाहीये, हेरिडेटरी, किचन हेरिडेटरी आहे. घरामध्ये नवीन सून आली की त्या सुनेला जेवण कसं करायचं कोण शिकवतं? सासू सांगते आमच्याकडे असं नसतं, अशा पद्धतीने जेवण करायचं. मग ती ते करते सगळं आणि त्याच पद्धतीने सगळे खातात. सो इन्स्टेड ऑफ ब्लेमिंग जीन्स, लेट अस चेंज द माइंडसेट. माझ्या आई वडिलांकडनं मला विषवृक्षाच्या 10 बिया मिळाल्या आणि त्या 10 बिया मी वाळवंटात नेऊन पुरल्या. काय होईल? काहीच नाही होणार. तुम्ही त्यांच्या अगेन्स्ट वातावरण निर्माण करून द्या. डायबिटीज आहे माझ्या आई वडिलांना, मी दररोज व्यायाम करतोय, कशाला मला डायबिटीज होईल? तो जीन्स आहे पण तुम्ही वाळवंटात पुरलेला आहे. त्या बीजाचं झाड उगवणारच नाही.